ते म्हणतात की आमची बरोबरी तुमच्या 7 पिढ्याही करू शकत नाही. अरे थोडेसे डोक्यात मेंदू असल्यासारखं बोलत चला रे. फक्त 75 वर्ष झाली संविधान लागू होऊन आणि या 75 वर्षात आमची फक्त एक पिढी झाली. आता फक्त दुसरी पिढी चालू आहे आणि आताच तुम्हाला आमचं आरक्षण डोळ्यात खुपायला लागलं. आणि याचं कारण काय, तर आम्ही एका पिढीतच तुमच्या पुढे निघत चाललोय. म्हणता शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे, तर आताही तुम्हाला प्रवेश मिळूच राहिले. तुम्हाला प्रवेश मिळण्याबाबत अडचण नाही, तुम्हाला अडचण आहे की तुम्हाला फीज जास्त भरावी लागू राहिली, म्हणजे पैशांची अडचण आहे. जर तुम्हाला पैशांची अडचण असेल तर तुम्ही बरोबरीच्या गोष्टी कुठल्या करता. म्हणता की सरकारी नोकरीत आम्हाला जास्त मार्क्स असून सुद्धा घेतलं जात नाही आणि कमी मार्क्सवाले आरक्षणाच्या आधारावर सरकारी नोकरी मिळवितात. अरे पण 7 पिढ्यांच्या बरोबरीच्या गोष्टी करणाऱ्यांनो, तुम्हाला सरकारी नोकरी हवीच कशाला? तुम्ही तर सर्वात वरते आहे. तुमची तर बरोबरी कोणीच करू शकत नाही. तरी सुद्धा तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर मग तुम्हाला आमची बरोबरी करायची आहे. आम्हाला तुमची बरोबरी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्या आरक्षणाच्या मदत आलो नाही, उलट आम्ही तुम्हाला पाठिंबाच दिला. मात्र तरीसुद्धा तुमच्यापैकी काही असे नालायकपणाच्या गोष्टी करत असतील, तोंड चाटत असतील, तर मग त्यांना प्रतिउत्तर आम्ही देऊच. म्हणून तुम्ही 7 पिढ्यांच्या बरोबरीची गोष्ट तर करूच नका. आमच्या एका पिढीने जे प्रगती केली, जेवढे पुढे गेले, त्यांचीच बरोबरी करा पहिल्यांदा.